अक्षय मामाला रात्री डायरेक्ट झोपेतून उचलून आणलं होतं. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रणव होतो. आपण आज मस्तपैकी ट्रॅक्टर घेऊन वावरात आलो होतो. ऊसाच्या वावरामध्ये आलो होतो. आता आपल्याला परत लॅबमध्ये जायचं होतं. लॅबमध्ये आलो होतो. पोरांची शर्यत अशी लागली होती, कोण सगळ्यात जास्त टाईम अभ्यास करीन. या दोघांचा तर एकत्र करून अभ्यास चालू होता. त्याच्यानंतर आपणही या पोराकडे पाहिलं होतं. हा तर पुरा डायरेक्ट झोपेतच जायला होता. एकदम शांत एकाच ठिकाणी पाहत होता. त्याच्यानंतर आपला मोबाईल स्विच ऑफवर आला होता. मोबाईल चार्ज करून आपण आलो होतो सूर्य बेकरीमध्ये. सूर्य बेकरीमध्ये आलो होतो. समोसा घेतला होता. परत आपण सँडविच मागवलं होतं. मग सँडविच घ्यायला गेलो. सँडविच खाऊन परत निघालो होतो. मग आलो होतो आता बँड पाहण्यासाठी. बँड तर दीपक बँड यायला होतं. मग दीपक बँड आला आणि आपण पाहायला गेलो नाही, असं कधी झालंच नाही. आता डायरेक्ट बँडवरच चढायचं होतं. गर्दी भरपूर होती आज. पण त्या मानाने दीपक बँडच्या मानाने एवढी गर्दी नव्हती, कारण गावामध्ये होता बँड, वरातीला आला होता. दीपक बँड तर इतका भारी वाजत होता ना, असं वाटत होतं इथंच थांबावं. आणि समर्थ तर पहा कसा पाहत होता इकडं-तिकडं. मस्त हसत होता आपल्याकडे पाहून. आता दीपक बँडवर चढायचं होतं. आता दीपक बँडवरच चढू म्हणलं. दीपक बँडवर थोडं वरती चढलो. थोडं वरती चढलो आणि दीपक बँडच बंद होऊन गेला. डायरेक्ट जनरेटरच बंद पडून गेला. आपण निघालो आता डायरेक्ट अक्षय मामाकडे आलो होतो. अक्षय मामाला डायरेक्ट झोपेतून उठून आता निघालो होतो शिर्डीला जाण्यासाठी. ते विचारत होतं कुठं जायचं, कुठं मग त्यांना सांगून दिलं आपण आलो होतो CNG भरण्यासाठी. ते म्हणते, "अरे CNG भरायला तू एकटा पण जाऊ शकत होता." म्हणलं, "तुम्हाला आणायचं होतं संग." ते म्हणते, "शर्ट तर घालून द्यायला पाहिजे नव्हतं." ते मला म्हणत होते.